धारा तीर्थयात्रा मोहीम. महाराष्ट्राला गडदुर्गांची मोठी परंपरा लाभली आहे. शिवछत्रपतींच्या पूर्वी देखील अनेक राजांनी दुर्ग बांधणीची उत्तम उदाहरणं निर्माण केली आहेत. आजच्या काळाच्या ओघात या दुर्गांचे सामरिक महत्त्व जरी नाहीसं झालेलं असलं तरी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष हे गडकोट सदैव देत असतात. शिवाजी महाराजांनी तर हिंदवी स्वराज्य गडदुर्गांच्या आधारेच निर्माण केलं. महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात दुर्ग बांधणीचं नवीन तंत्रच विकसित केलं. समुद्रमार्गे आपल्या देशावर चालून येणाऱ्या पोर्तुगीज, सिद्धी, हबशी, इंग्रज आणि इतर अनेक शत्रूंना जरब बसवण्यासाठी शिवछत्रपतींनी ऐन समुद्रात अनेक जलदुर्ग बांधले. हे गड म्हणजे दगड आणि मातीचे ओबडदोबड ढिगारे नव्हेत, पर्यटन स्थळ तर नव्हेच नव्हेत. हे गडदुर्ग म्हणजे शिवाजी राजांची जिवंत स्मारक आहेत. शेकडो युद्धप्रसंगात ज्यांनी शिवछत्रपतींना बळ दिलं असे हिंदवी स्वराज्याचे शिलेदार म्हणजे हे गडकोट. याच गडांच्या बळावर शिवछत्रपतींनी अत्यंत अल्प साधन सामुग्री आणि थोडक्या सैन्य बळाच्या आधारे शेकडो रणसंग्रामात निर्णायक विजय मिळवले. म्हणूनच महाराज या गडदुर्गांना स्वराज्य लक्ष्मी मानत. हे गडकोट नसते तर इतक्या अल्पावधीत हे हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. शेकडो नरवीरांनी आपल्या बलिदानानं या गडदुर्गांना धारातीर्थ बनवलंय. घडली धारा तीर्थे म्हणून टिकली तीर्थक्षेत्रे हे सत्य ध्यानात घेऊन उगवत्या पिढीच्या अंतःकरणात देश, देव आणि धर्म याविषयी अपार श्रद्धा उत्पन्न करण्याचा मोहीम हा एक प्रभावी मार्ग आहे. ज्याला कोणाला देश टिकवायचा असेल त्याला शिवाजी महाराजांचे अंतरंग समजलेच पाहिजेत आणि ते समजायचे असतील तर शिवछत्रपतींचे जिवंत साथीदार असणाऱ्या या दुर्गांच्याकडे अत्यंत श्रद्धायुक्त भावनेनं गेलं पाहिजे. शेकडो नरवीरांनी आपल्या रक्ताने या दुर्गांवर अभिषेक केला आहे. त्यामुळे इथल्या मातीला पावित्र्य प्राप्त झालं. ही माती आपण मस्तकी लावावी, चिमटीत घेऊन भक्षण करावी. ही माती आपल्या रक्तात मिसळल्यास रक्ताचा रंग पालटेल. त्यातून निर्माण होणारे अन्नरस देशासाठी जगण्याची, मरण्याची आणि प्रसंगी मारण्याची प्रेरणा देतील. देश आणि धर्म टिकवण्याची विद्या हे गडकोटच आपल्याला शिकवू शकतात. त्या अर्थानं हे गडदुर्ग म्हणजे राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती शिकवणारी विद्यापीठ आहेत. तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. त्यात ते म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. पंढरीच्या वारीचं महात्म्य वर्णन करताना तुकोबाराय असं म्हणतात की वारीच्या मार्गावरून चालताना संतांच्या पायाची धूळ आपल्या अंगावर बसल्याने देहातले विषय, विकार आणि वासना यांचा समूळ नायनाट होतो. एकदा का देहातील वासना मेली की भगवंतांच्या प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. वारकरी ज्या दृढ श्रद्धेनं पंढरीची वारी करतात, अगदी त्याच श्रद्धेनं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे लाखो धारकरी प्रतिवर्षी गडदुर्गांच्या मोहिमा करतात. फरक इतकाच की वारकऱ्यांचा उद्देश आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार आणि आत्मोद्धार हा असतो, तर धारकऱ्यांचा उद्देश राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार आणि राष्ट्रोद्धार हा असतो. मोहीम म्हणजे देशभक्त घडवण्याचा कारखाना हे कायम ते असं बोलत असतात. म्हणजे किती मोठं त्यांचा उदात्त असं विचार आहे शिवछत्रपतींच्या बद्दल की या मोहिमेत फक्त त्या पदस्पर्शानं तुम्ही पावन जरी झाला, त्या मातीत तुम्ही जरी घुळून जरी गेला, त्या माती तुमच्या अंगाला जरी लागली तर तुम्ही खूप धन्य होऊ शकतात आणि न कळत देशधर्माचं काम तुम्ही करायला तुमचं मनगट आणि मस्तिष्क तुमचं मजबूत होऊ शकते. त्यासाठी ते कायम मोहिमेला येण्यासाठी आम्हाला आवाहन करत असतात. एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत पायी प्रवास करणं, वाटेतल्या ऐतिहासिक स्थळांचं दर्शन घेणं, शिवछत्रपतींच्या जीवनाचं तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, तानाजी, बाजी यांच्या जीवनाचा अंशतः अनुभव घेणं असं या धारा तीर्थयात्रेचं स्वरूप असतं. शिवछत्रपती आणि त्यांचे हजारो ज्ञात अज्ञात सवंगडी या गडकोटांच्या आधारानेच लढले. या दुर्गांवर तानाजीराव मालुसरे, शिवा काशीद,
बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, मुरारबाजी, सूर्यराव काकडे, रामजी पांगारे या आणि यांच्यासारख्या अनेक नरवीरांचं रक्त सांडलं. शिवछत्रपती आणि जिजामाता यांचा पदस्पर्श या गडकोटांना झाला आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा पराक्रम प्रत्यक्ष पाहिलाय. साक्षीदार आहेत ते मराठ्यांच्या वैभवशाली परंपरेचे. त्यामुळेच हे दुर्ग म्हणजे आपली धारातीर्थे आहेत. आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या धारातीर्थ यात्रेचं आयोजन केलं जातं. लाखो धारकऱ्यांच्या अंतःकरणात श्री भिडे गुरुजींनी गडदुर्गांच्या प्रती अपार भक्ती आणि श्रद्धा निर्माण केली आहे. याच प्रेरणेतून शिवतीर्थ श्री रायगड इथल्या शिवछत्रपतींच्या समाधीची नित्यपूजा गेली 25 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. प्रसिद्धी अथवा पैसा यापैकी कसलीही अपेक्षा न धरता हायकिंग, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग या दृष्टीने या दुर्गाकडे न पाहता आपली राष्ट्रीय श्रद्धास्थान म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. तरच आपल्याला राष्ट्रीय विचारांची युवा पिढी भविष्यात निर्माण करणं शक्य होईल. गडदुर्ग हे मौज मजा करण्याची अथवा करमणुकीची स्थानं नसून ती राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती शिकवणारी शिवाजी महाराज विद्यापीठ आहेत. हे सत्य ध्यानात घेऊन दुर्गांवर वावरताना आवश्यक ते गांभीर्य प्रत्येकानं सांभाळलं पाहिजे. अवघ्या काही धारकऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा उपक्रम आता खूपच विस्तारला आहे. सन 1973-74च्या आधीपासून संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठान ही संस्था निर्माण झाली. या संस्थेच्या माध्यमातून गडकोट मोहिमेला सुरुवात 74 झाली. पहिल्या थोडे दिवस या मोहिमेमध्ये अगदी नगण्य आकडा म्हणजे 100, 125, 150 आणि पर्यंतच असायचा. पहिली मोहीम राजगड ते रायगड झाली. त्या मोहिमेला 129 लोक होते. त्यावेळी गोनी दांडेकर आम्हाला मार्गदर्शनासाठी आलेले. या मोहिमेमध्ये इतिहासाचे संशोधक असणारी बरीचशी मंडळी सहभागी झालेली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर निनादराव बेर्डेकर आहेत, ग खरे आहेत. त्याच्यापेक्षा अगोदर म्हणलं तर तुमचे विजयराव देशमुख आहेत. ही मंडळी आम्हाला मार्गदर्शन देतात. आणि ह्या मोहिमेचा मूळ उद्देश की नवीन तारुण्यातल्या ज्या मुलांना ह्या इतिहास समजावा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आकलन व्हावं आणि शहरातल्या जीवनापेक्षा शिवाजी महाराजांनी गडकोट किल्ल्यामध्ये राज्य कसं निर्माण केलं ते बघण्यासाठी आम्ही ही मोहीम चालू केली. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणारी तरुण पिढी हीच देशाची खरी संपत्ती आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित गडदुर्ग मोहीम म्हणजेच धारातीर्थ यात्रा हा देशाची प्राणशक्ती वाढवणारा उपक्रम आहे. 30 वर्षाच्या या मोहिमेच्या कालावधीमध्ये अनेक मोहिमा झाल्या. अनेक मोहिमा होत असताना या ठिकाणी हा उद्देश असा की शौर्य, धाडस, पौरुष, पराक्रमाची गाथा या गडकोटामध्ये झाली. आणि छत्रपतींच्या जीवनामध्ये हे करत असताना त्या गडकोटामध्ये त्या धारातीर्थ पडलेल्या संपूर्ण मावळ्यांचं रक्त त्या ठिकाणी पडलेले, तिथली माती ही कपाळाला लागावी आणि या ठिकाणी येणारा संपूर्ण तरुण जागृत व्हावा. आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जसं महाराजांनी साकार केलं तसं या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचं जरी स्थापना करत असताना जेवढं यातना झाल्या त्याच्यापेक्षाही या ठिकाणी कठोर भूमिका महाराजांनी घेतली. आणि या मोहिमेमध्ये येत असताना संपूर्ण तरुण वर्ग म्हणजे 4 दिवस अंथरून पांघरून जेवण हे पाठीवर घेऊन आपला स्वतःचं संपूर्ण त्या ठिकाणी 10 सैनिक, एक नायक, एक सेनापती आणि या मोहिमेचे संपूर्ण सूत्रसंचालन मान्य आदरणीय भिडे गुरुजी हे करत होते. आणि कोणताही स्वार्थ मनात न ठेवता स्वखर्चाने ऊन, वारा, थंडी आणि टोकाचे शारीरिक श्रम यांची जराही तमा न बाळगता हजारो युवक धारकरी बनण्यासाठी मोहिमेत सहभागी होतात आणि राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा घेतात. मृतवत हिंदू समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा मोहीम हा एक प्रभावी मार्ग आहे. ज्याला देशासाठी कार्य करायचं असेल त्याला शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे आणि मराठ्यांची दैदिप्यमान परंपरा यांचं आकलन होणं अत्यंत आवश्यक आहे. शिवछत्रपतींच्या आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांच्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजेच धारातीर्थ यात्रा अथवा मोहीम.
ही धारातीर्थे घडली नसती तर आज आपली तीर्थक्षेत्रे टिकली नसती, हे शाश्वत ऐतिहासिक सत्य आहे. दुर्ग रूपानं आजही जिवंत असणाऱ्या पुण्यश्लोक श्री शिवछत्रपतींच्या प्रत्यक्ष सहवासात त्यांच्या जीवन हेतूचा मागोवा घेणं म्हणजेच गडकोट मोहीम. श्री शिव प्रतिष्ठान ही संस्था अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सगळ्या प्रलोभनांपासून अतिशय दूर राहून काम करणारी अशी ही संस्था आहे. गुरुजींनी हे जे काही सांगतात आणि जे काही आम्ही आत्मसात करतो, सगळे हजारो शेकडो जण दरवर्षी मोहिमेला येऊन आणि वर्षभर आपापल्या गावात सगळे उपक्रम राबवून ते गुरुजी स्वतः आधी जगून दाखवतात, जगतात. नुसतं दाखवण्यासाठी नाही, प्रत्यक्षात जगतात गेले अनेक वर्ष आणि मग बोलतात. भल्या पहाटे सूर्यनमस्कार, जोर बैठका इत्यादी व्यायाम प्रकारानं मोहिमेचा प्रत्येक दिवस सुरू होतो. त्यानंतर श्री भिडे गुरुजी संस्कृत तसंच मराठी श्लोक सांगतात आणि सर्व धारकरी ते श्रद्धेनं म्हणतात. पाऊल खुणांचा मागोवा घेण्यासाठी मार्गस्थ होतात. श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दर वर्षाला गडकोटांच्या मोहिमा आखल्या जातात. हे गडकोटांच्या मोहिमा का करायच्या, हे आत्ता जर सध्याची देशाची अवस्था जर बघितली तर देव, देश आणि धर्म टिकावं याच्यासाठी मोहीम ही अत्यंत महत्त्वाचा मार्ग असा आहे. ही शिवछत्रपती जे सह्याद्रीच्या कुशीत आजही अतृश्य रूपानं जिवंत आहेत. राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा यांच्या रूपानं आजही शिवछत्रपती अखंड सातत्यानं अदृश्य रूपात वावरतात. पण त्यांचा शोध घेण्याचं काम जे आहे ते श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आज केलं जाते. या मोहिमेला गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, उभ्या सगळ्या महाराष्ट्रातनं, कर्नाटक या बाकीचे वेगवेगळ्या प्रांतातनं सुद्धा लोक या मोहिमेला आलेत. मोहीम म्हणजे केवळ गडकोट दुर्गांचं पदभ्रमण नव्हे. मोहिमेच्या मार्गावरून चालत असताना अनेक मान्यवर अभ्यासकांची मार्गदर्शनपर व्याख्यानं ऐकायला मिळतात. त्यातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी प्राप्त होते. आजवर महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे, प्राध्यापक श्री राम शेवाळकर, प्राचार्य श्री शिवाजीराव भोसले, शिवभूषण श्री निनादजी बेडेकर, श्री पांडुरंगराव बलकवडे, श्री शेषराव मोरे या आणि अशा अनेक अभ्यासू विचारवंतांची व्याख्यानं मोहिमेत झाली आहेत. यातून शिवाजी महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासाचं अध्ययन करण्याची प्रेरणा मिळते. मोहीम ही केवळ शारीरिक साधना नाही, तर ती उच्च कोटीची मानसिक आणि बौद्धिक साधना देखील आहे, याचा प्रत्यय येतो. या मोहिमांच्या निमित्तानं देशभक्तांची एक नवीन पिढी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनानं तयार होतीये. मैं भिड़े गुरुजी का बहुत आभारी हूं, क्योंकि उन्होंने मुझे निमंत्रण नहीं दिया था, उन्होंने मुझे हुक्म किया था. और आप लोग आदी हैं भिड़े गुरुजी के हुक्म सुनने के और पालन करने के. मैं भिड़े गुरुजी को बहुत सालों से जानता हूं. और हम जब समाज जीवन के लिए कार्य करने के संस्कार प्राप्त करते थे तो हमारे सामने भिड़े गुरुजी का उदाहरण प्रस्तुत किया जाता था. उनकी सादगी,
मानामान्य का हिंदुस्थानातले लोक आज भारत मातेच्या कपाळावरती स्वातंत्र्याचं, हिंदुत्वाचं, देशभक्तीचं, धर्मभक्तीचं हे उगवत्या सूर्यासारखं निखळ तेजस्वी तांबड लाल कुंकू आहे. ते ज्या महापुरुषाच्या जीवनामुळे टिकलंय आणि राहणार आहे पुढे, तो महापुरुष पुण्यश्लोक भगवान श्री शिवछत्रपती आहेत. त्यांची आमची भेट झाली पाहिजे. मग ते कुठं भेटतील? त्या मार्गाने त्यांच्या जीवन उद्दिष्टाच्या खुणा हृदयात साठाव्यात म्हणून ह्या सगळ्या गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा आहेत. या भोसले कुलोत्पन्नांनी हा देश भारत हिंदुस्थान म्हणण्याच्या अवस्थेत ठेवलाय. महाराष्ट्र अभेद्य, महाराष्ट्र एक सुंदर, महाराष्ट्र बळकट, काटक, चिवट, दणकट, तर हिंदुस्थान दणकट. लक्षात ठेवा, हिंदुस्थानच्या भवितव्याचं गणित महाराष्ट्राशी अतोनात जुडलेलं आहे. नव्हे, प्राण आणि देहाचं गणित तसंही ह्या देशाचं गणित महाराष्ट्राशी